नमस्कार, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलोत नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत आर्किटेक्ट गौरी खुटे मॅडम, ज्या मागच्या काही वर्षांपासून या क्षेत्रामध्ये काम करताय. नुकतीच त्यांनी या प्रवासाला सुरुवात केली, पण भविष्यातला त्यांचा प्रवास कसा आहे, आतापर्यंत त्यांना त्या प्रवासात काय अडचणी आल्या, काय संघर्षाला सामना करावा लागला, कसे अनुभव आले, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार. तर आपण गप्पांना अशी सुरुवात करूया ते म्हणजे अगदी तुमच्या शालेय जीवनापासून, म्हणजे तुमची शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्वाचं आर्किटेक्ट व्हावं यासाठी तुम्हाला इन्स्पिरेशन कोणाकडनं मिळालं आणि वाटलं की आपणही या क्षेत्रात जावं, तर कसा होता हा सगळा प्रवास? माझी शाळा लासलगाव सरस्वती विद्या मंदिर, त्यानंतर कॉलेज नूतन विद्या प्रसारक लासलगाव. त्याच्यानंतर 12th झाल्यानंतर असं वाटलं की कुठलं फील्ड एक युनिक किंवा काहीतरी वेगळं करण्यासाठी आपल्याला कुठे चान्स आहे. तर मला असं वाटलं की आर्किटेक्चर ही अशी फील्ड आहे जिथे क्रिएटिव्हिटी किंवा नवीन काहीतरी आपल्याला क्रिएट करण्यासाठी संधी भेटते. तर मग त्याच्यासाठी मी आप्पासाहेब बिरनाळे कॉलेज सांगलीला ऍडमिशन घेतलं आणि 2023 ला पास आउट झाले कॉलेजमधनं. बरोबर. मग पासआउट झाल्यानंतर आपण जनरली कुठेतरी सर्व्हिस किंवा प्रॅक्टिस करतो थोडा अनुभव मिळण्यासाठी. तो तुम्ही कुठं घेतलात आणि त्याच्यानंतर जेव्हा या फील्डमध्ये स्वतःची कन्सल्टन्सी सुरू करायची ठरली, त्यातला पहिला प्रोजेक्ट कुठला होता? पास आउट व्हायच्या आधी आम्हाला 6 महिने इंटर्नशिप करायची असते. तर तेव्हा मी बोरा आर्किटेक्ट सांगली इथे इंटर्नशिप केली. तर त्यांचं जे होतं ते स्ट्रक्चर आणि इंटेरियर डिझायनर दोन्ही पण त्यांचं फील्ड होती. सो त्यांच्या इथे काम केल्यानंतर बेसिक जे आपलं असतं आर्किटेक्चरचं, लाईक डिझायनिंग, स्ट्रक्चर किंवा कुठलंही प्रकारचं ड्रॉइंग असतं, त्यांच्याकडे प्रॅक्टिस जी झाली बेसिक ती चांगली झाल्यामुळे मला इकडे स्वतःचं फर्म चालू करण्यासाठी चांगली संधी होती इकडे. बरोबर आहे. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न आहे, बिंग आर्किटेक्ट प्लॅन या स्टेजचं काय महत्व आहे आणि तुम्ही प्लॅनवर कसं काम करता? प्लॅनिंग मध्ये आपण मोस्टली क्लायंटची जी रिक्वायरमेंट आहे ती आधी मनात ठेवून आणि त्याच्यानंतर आपण आपलं काय चांगलं त्याच्यामध्ये ऍड करू शकतो, नवीन क्रिएटिव्हिटी किंवा सर्क्युलेशन, व्हेंटिलेशन या गोष्टी त्यात ऍड करून क्लायंटला सोयीस्कर असं प्लॅन देणं आपलं कर्तव्य असतं. बरोबर आहे. दुसरं, जेव्हा आपण चांगला प्लॅन करतो त्याच्यात चांगले फॉर्म्स वापरतो, पण जेव्हा ते क्लायंटकडे जातं, कस्टमरकडे जातं, तेव्हा कळतं की त्याचं बजेट थोडं लिमिटेड आहे. मग अशा वेळेला ते क्वालिटीमध्ये पण कॉम्प्रोमाइज करावं लागतं. मग अशा वेळेला क्वालिटी, बजेट आणि क्रिएटिव्हिटी या तिन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता? आपण कमीत कमी याच्यामध्ये बजेटमध्ये कुठल्या चांगल्या क्वालिटीचे जे मटेरियल आपण यूज करू शकतो, लाईक त्याला चांगलं फिनिश असेल किंवा कुठलंही चांगला कलर कॉम्बिनेशन यूज करून त्याला आणि कसं एनहान्स करू शकतो हे आपण ट्राय केलं पाहिजे. बरोबर. आता एक थोडा वेगळा प्रश्न आहे, तो म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन. एक आर्किटेक्ट म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर प्रशासनानं आता काम केलं पाहिजे जेणेकरून येणाऱ्या 15-20 वर्षांमध्ये नाशिकचा एक सर्वांगीण विकास आपण बघू शकतो? तर नाशिकमध्ये आता सध्या पुणे मुंबई सारखं मेट्रो पण येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर कुंभमेळा पण आहे. तर त्यानुसार ट्रॅफिक आणि त्यानुसार रोड मॅनेजमेंट, पार्किंग किंवा लोकांचं जे कनेक्टिव्हिटी आहे एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत ते इम्प्रूव्ह झालं पाहिजे. आणि जे नाशिक डिस्ट्रिक्टच्या आजूबाजूचे गावं आहेत तिथल्या लोकांना सुद्धा चांगलं रोड ते प्रोव्हाइड केले पाहिजे. बरोबर. पण मग हे सगळं करताना प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? प्रशासनातर्फे म्हणजे चांगली मेट्रो आता इथं आणायची आहे, चांगले रस्ते आणायचे, चांगल्या इंडस्ट्रीज आणायच्यात, लवकरात लवकर सॉफ्टवेअर इंडस्ट्री आणायच्यात, तर मग आता प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं की जेणेकरून या इंडस्ट्रीज आपल्याकडे येतील, रस्ते जरा चांगले सुधारतील अशा अनुषंगानं? त्यांनी मोस्टली असं एन्व्हायरमेंट तयार करायला पाहिजे ज्याने लोकांना संधी भेटतील नवीन नवीन, आणि युथला थोडस त्यांनी संधी द्यायला पाहिजे. कारण त्यांना क्रिएटिव्हिटीचं सध्या टेक्नॉलॉजी आणि ते आल्यामुळे त्यांना संधी देणे गरजेचे आहे. नक्कीच. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील हा अतिशय महत्वाचा घटक असतो, तर मग स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता जनरली आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? स्टीलची स्ट्रेंथ इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यानंतर ते करोजन आणि त्याच्यापासून कुठलं स्टील किती वर्ष जास्त टिकतं ते महत्वाचं आहे. बरोबर आहे. आयकॉन स्टील यापूर्वी कधी कुठल्या प्रोजेक्ट मध्ये वापरलं होतं किंवा कधी काही रेफरन्स आयकॉन बद्दलचा? ऍक्च्युली लास्ट 1 इयर झालंय मी माझं स्वतःचं फर्म चालू केल्यामुळे, आणि
जास्त तसं कनेक्टिव्हिटी नाही. कनेक्शन झालं बरोबर. त्याच्यामुळे. दुसरं, आता जेव्हा तुम्ही सुरुवात केली कामाला तेव्हा एक स्त्री म्हणून तुम्हाला कुठल्या संघर्षाला सामना करावा लागता किंवा अडचणीला कुठला सामना करावा लागला का जेव्हा तुम्ही साईटवर वगैरे जायचा? असा एखादा काही प्रसंग, अडचण काही सांगू शकाल का? आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात केली, असा एखादा काही प्रसंग आठवतोय का? स्त्री म्हणून ह्या फील्डमध्ये आपण मेल डॉमिनेटेड फील्ड आपण Industry. जास्त म्हणू शकतो की बरोबर. जास्त स्त्रिया याच्यात येण्याचं कन्स्ट्रक्शन असल्यामुळे बरोबर. येत नाही जास्त. पण बरोबर. सध्या खूप मुली किंवा स्त्रिया या फील्डमध्ये येत आहेत, तर बरोबर. त्यांना चान्स देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर माझ्या साईटवरती लेबर जे असतात हम्म. ते मोस्टली जे इंजिनियर असतात, जो मेल असतोय त्याचं जास्त ऐकतात आपल्यापेक्षा. तर बरोबर. त्यांना ते तशी सवय नसते स्त्रीकडून ऑर्डर घेण्याची, बरोबर. किंवा त्यांना सवय नसते की त्यांनी एखाद्या स्त्रीने सांगितलं तर ते तसं ऐकत नाही जास्त करून. बरोबर. म्हणजे घरापेक्षा उलट असतं असं म्हणायला हरकत नाही हो, आपण. त्यांना सवय नसते ना हम्म, तसं. बरोबर बरोबर. हो. पण मग तुम्ही काही विशेष काळजी घेता त्या लेबरना पुन्हा सांगण्यासाठी किंवा त्यांना हो. पुन्हा समजावण्यासाठी? आता मोस्टली इंजिनियर थ्रूच त्यांना सांगावं सांगण्याचा प्रयत्न लागतं. करतो. बरोबर. आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये तुमच्यासारखे जे आता यंग आर्किटेक्ट येत आहेत, मुली येत आहेत स्पेशली, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? आता सध्या मोस्टली टेक्नॉलॉजी थ्रू AI मुळे खूप सोयीस्कर झाले कुठलंही टेक्निकल काम करणं, ऑनलाईन ऑफलाईन. बरोबर. त्यांनी त्याच्या थ्रू जास्त ह्या फील्डमध्ये कसं वापरता येईल आपल्याला, आर्किटेक्चर मध्ये AI चा कसा वापर करता येईल याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. नक्कीच. सो आता आर्किटेक्ट गौरी खुटे आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे हे क्षेत्र रोज बदलतं. याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा फार मोठा वापर करून अचूकता आणि वेग आणि क्वालिटी आणि बजेट हे सगळंच तुम्ही चांगल्या रीतीने वापरू शकता. त्यामुळे तंत्रज्ञानाचा जास्त जास्त उपयोग करा. तुम्ही या क्षेत्रामध्ये नक्की पुढे जाल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात आणि भविष्यात सुद्धा अशीच उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याचा आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.